लाडक्या नेत्याच्या आगमनाने शुक्रवारी नाणीज आणि कशेळच्या गावकऱ्यांच्या आनंदाला जणू उधाण आलं होतं। राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांचा नाणीज गावात गावभेट कार्यक्रम पार पडला। यावेळी नामदार सामंत यांचे गावकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं। त्यानंतर समस्त लाडक्या बहिणींनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांचं नाणीज भूमीत सहर्ष स्वागत केलं। नामदार सामंतांना साऱ्या लाडक्या बहिणींनी भावपूर्ण ओवाळलं। त्यांना गोड साखरेचा घास भरवला आणि लाडक्या भाऊरायाला अर्थात नामदार सामंतांना राख्या देखील बांधल्या। लाडक्या बहिणींचं हे प्रेम पाहून नामदार सामंत अक्षरशः भारावून गेले आणि त्यांनी आपल्या बहिणींच्या घराचा उंबरठा ओलांडला आणि त्यांची मायेनं चौकशी देखील केली। त्यांना लाडकी बहीण योजनेबाबत 4 गोष्टी समजुतीनं सांगितल्या। आता काय होईल, आता या हप्त्यामध्ये जर आधार लिंक झालं असेल तर तुम्हाला 4,500 रुपये आता येईल 3 महिन्याचे, आणि ते जर नाही आले तर पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला 5ही महिन्याचे एकत्र 7,500 म्हणजे तुम्हाला अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही। आणि आचारसंहिता असल्यामुळे आपण आता 45 दिवस काही पाठवू शकत नाही, म्हणून आपण 2 महिन्याच्या आता एकत्र पाठवू। योजना चांगली आहे का? नक्की चालू ठेवायची बंद करायची। काय केलं पैसे काढून? स्वतःचे पैसे झाले म्हणजे त्याचं काही करू शकतो। बंद कर, थोडा गोळ्या घेऊ शकता, आधार कोणाला बंद करू शकता, नवऱ्याला पैसे काढून दिले ते काढून द्या म्हणून सांगतात नाही ना। आता फक्त बाकीचं राहिलेले बघायला पाहिजे। यानंतर नाणीज मध्ये महिलांचा मेळावा पार पडला। ग्रामदैवत श्रीदेव धावजेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि सभेला सुरुवात केली। नाणीज व कशेळी ग्रामस्थांसह गावकरी, वाडेकरी, मानकरी, जुनी जाणती बुजुर्ग मंडळी, माय माऊल्या आणि लाडक्या बहिणी अगत्याने उपस्थित होत्या। ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये जातो, ज्या बहिणींना भेटतोय आणि त्यांना विचारलं की तुम्ही पैसे कशासाठी खर्च केले, तर काही महिला भगिनींनी सांगितलं की आमच्या मुलांना आम्ही कपडे घेतले, काही महिला भगिनींनी सांगितलं गणपती जोरात आम्ही साजरा केला, काही महिला भगिनींनी सांगितलं की अत्यावश्यक जीवनावश्यक लागणाऱ्या वस्तू आम्ही घरामध्ये घेतल्या। परंतु हे सगळं करत असताना आम्हाला हक्काचे पैसे मिळाले म्हणून सरकारचं आम्ही अभिनंदन करतो, अशा पद्धतीची भूमिका महिला भगिनींनी मांडली। आणि आज ज्या संख्येनं महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, मला असं वाटतं की आमची महाराष्ट्र शासनाची ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी झाली, याचं हे उत्तर आहे। शेकडो महिला भगिनी आज माझ्यासमोर उपस्थित आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।